आता बातमी आहे भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या एका आरोपांसंदर्भातली बातमी मुंबईतली आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर अत्यंत गंभीर आरोप झालेले आहेत। 100 कोटींचा घोटाळा त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत झाला असा गंभीर आरोप केला किरीट सोमय्यांनी। मुलुंडचा कालिदास क्रीडा आणि ललित कला संकुल डेकोरेटरकडे गहाण ठेवल्याचा दावा सोमय्यांचा आहे। या प्रकरणात करण्यात आलेले सर्व करार बेकायदेशीर आहेत आणि ते तात्काळ रद्द व्हावेत अशी मागणी त्यांनी केली। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी ही मागणी सोमय्यांनी केली आणि मुख्यमंत्री आणि महापौरांना त्यांनी पत्र पाठवले। तर या आरोपांमुळे मुंबईत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता किशोरी पेडणेकर यांच्याकडे आरोपांना काय उत्तर दिलं जाणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर भाजपचे नेते किरीट सोमय्या या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतात आरोप करताना जाणून घेऊया। तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंडचं कालिदास नाट्यगृह संकुल आणि त्याच प्रकारे अंधेरी येथील शहाजी राजे संकुल 15 वर्षासाठी एका प्रायव्हेट मेघखोना धनराज हॉस्पिटॅलिटी या डेकोरेटरला भाड्याने देऊन 100 कोटी रुपयेचा घोटाळा केला आहे। हे कला क्रीडा संकुल जे आहे ही जमीन महापालिकेची आहे। तर किरीट सोमय्यांनी हे आरोप केल्यानंतर आता किशोरी पेडणेकरांनी या संदर्भात एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलंय ते बघूया। प्रशासनाने काय केले घोटाळे होते तर त्यावेळेला ते बाहेर का नाही आले हा पहिला प्रश्न। पद्धतीने घोटाळा आहे कारण कुठल्याही महापौरला आता ती पण महापौर त्यांची बसली आहे त्यांना विचारा तुम्हाला काय अधिकार आहेत आणि जर असं त्यांची म्हणजे मी विरोधी पक्ष नेती आहे ज्या पद्धतीने आमचं कामकाज त्यांना जाचतंय म्हणून बदनाम करून मुळात स्वतः बदनाम असताना काय झालंय मला नाही आबरू मी कोणाला घाबरू ही अवस्था आहे। एक माणसाला आम्ही उत्तर देणार नाही। तुम्हाला वाटतंय तुम्हाला जे करायचं ते करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।